सर्वांनी शिस्त पाळून सोशल डिस्टन्स पाळून लाभ घ्या अशी मी संस्थेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो। आणि आता मॅडमना विनंती करतो की आपण आपलं मिरज शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना जीवनज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्टच्या वतीनं नाश्त्याचं वाटप करण्यात आलं। मिरज शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत। या ठिकाणी सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवनज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्टच्या वतीनं नाश्त्याचं वाटप रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मीना मारू, आशा गडा, सुरेश कवडे, गणेश साळुंखे, मनोज दाभाडे, संजय खाडे, वंदना सहाणे यांच्यासह कर्मचारी डॉक्टर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। स्वतःची इम्युनिटी वाढवणं। सध्या आपल्याकडे जेवणाची सोय होते नव्हते, पण ब्रेकफास्ट हा एक टिपिकल महत्त्वाचा मील असतो। आणि मला माहिती आहे की मारू मॅडम आणि जीवनज्योतवर आमचा एवढा हक्क आहे की जेव्हा शॉर्टेज होईल तेव्हा पण ते कुठूनही आणून आपल्याला पुढे लंच आणि डिनरची पण सोय करतील। पण सध्या आपल्याला त्याची गरज नाही आहे। पण बरेच जण ब्रेकफास्ट टाळतात आणि ब्रेकफास्ट हा महत्त्वाचा मील एवढ्यासाठी असतो की तुमचं रेजिस्टन्स थोडं वाढतं आणि तुम्ही काम करू शकता। म्हणून आपण सुरुवात त्याने करतोय। आणि म्हणून हे काही वाटप वगैरे असं नाही आहे, हे तुमच्यासाठी आहे। तुम्हाला जसं पीपी देतोय, मास्क देतोय, हा जसा तुमचा हक्क आहे तसं हा पण तुमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही आपल्या सगळ्यांना देतोय। आणि मारू मॅडमची फक्त सुरुवात आहे। मी काल त्यांना भेटले पण नाही, ते स्वतःहून आले। काय करायचं आहे सांगा, मला बोलायलाही वेळ नव्हता, मला फोन घ्यायला वेळ नव्हता, तरी त्या आल्या, बसल्या, थांबल्या आणि म्हणाल्या काय करायचं आहे सांगू। आणि एवढंच नाही, मी त्यांना मोठी यादी दिली आहे, पण त्या यादीतलं बाकीचं सगळं इन्स्ट्रुमेंट ज्या गोष्टी आहेत ज्या लॉकडाऊनमुळे येत नाही आहे पण ज्या त्यांच्या हातात आहेत